आपल्याला आधीच सांगते आईस्क्रीमची रेसिपी चॉकोबार लागतो डायरेक्ट. चला आपण सुरू करू आता. तर आपला पुढचा पॉइंट आहे हीट ट्रान्सफर. हीट ट्रान्सफर आपल्याला हे पाहिजे आता. हीट ट्रान्सफर हा म्हणतो. तर हीट ट्रान्सफर म्हणजे काय की एका ऑब्जेक्ट मधून दुसरीकडे हीट जाणे, ते ट्रान्सफर. मग त्याचे काही मोड्स आहेत. देर आर 3 मोड्स ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट. हीट ट्रान्सफरचे 3 प्रकारे हीट ट्रान्सफर होते. देर आर 3 मोड्स ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट. कोणकोणते आहेत ते? तर ते आहेत कंडक्शन. काय आहे हे? कंडक्शन. नंतर कन्व्हेक्शन अँड रेडिएशन. मोड्स ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट. काय 3 प्रकारे हीट ट्रान्सफर होते. कोणत्या पद्धतीने? कंडक्शन, कन्व्हेक्शन अँड रेडिएशन. कंडक्शन, कन्व्हेक्शन अँड रेडिएशन 3 प्रकारे आपल्याला हीट ट्रान्सफर होते. कंडक्शन होतं, कन्व्हेक्शन होतं आणि रेडिएशन होतं. पहिला प्रकार आहे कंडक्शन. कंडक्शन होतं म्हणजे काय होतं नेमकं, आणि कन्व्हेक्शन आणि रेडिएशन आपल्याला 3 प्रकार आहे. या 3 मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर कोणते आहेत? 3 प्रकारे. एक कंडक्शन, दुसरा आहे कन्व्हेक्शन, आणि तिसऱ्या प्रकार हीट ट्रान्सफर होते रेडिएशन. कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन 3 प्रकारे असे हीट ट्रान्सफर होते. तर आपल्याला आता पहिला प्रकार पाहिजे आहे कंडक्शन. पहिला प्रकार आपल्याला पाहिजे आहे की कंडक्शन होतं म्हणजे काय. आता त्याचं एक्झाम्पल, एखादं कंडक्शनचं एक्झाम्पल आपल्याला पाहायचं म्हणजे त्याची डेफिनेशन आणि एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की घरगुती एक्झाम्पल. तुम्ही आता काही भाजी करतायत किंवा काही करतायत, एखाद्या पातेल्यात कढईत चमचा ठेवलेला आहे. मग काय होतं की खाली गॅसवर कढईत तुम्ही चमचा ठेवला तर ती चमच्याची दांडी काही वेळाने तुम्हाला गरम आढळते. तो प्रकार म्हणजेच काय? कंडक्शन. कंडक्शन इज द प्रोसेस बाय विच हीट फ्लोज फ्रॉम हॉट एंड टू कोल्ड एंड ऑफ ए सॉलिड बॉडी विदाउट ए नेट बॉडीली मूवमेंट ऑफ पार्टिकल्स ऑफ द बॉडी. म्हणजे कंडक्शन होतं म्हणजे काय होतं की कुठून हीट ट्रान्सफर होते? हॉट एंड टू कोल्ड एंड. हॉट टू कोल्ड. हॉट गरम उष्ण भागाकडून हायर, हे लक्षात घ्यायचं, हीट कशी ट्रान्सफर होते? हायर टेम्परेचर कडून लोअर टेम्परेचर कडे. मग ह्या कंडक्शन मध्ये काय होतं की ह्या ठिकाणी हीट ट्रान्सफर होते विदाउट ऍक्च्युअल मुवमेंट ऑफ पार्टिकल. म्हणजे पार्टिकलचं मुवमेंट न होता हीट ट्रान्सफर होते. ही कंडक्शन प्रोसेस. कंडक्शन. मग आता कंडक्शन, कंडिशन्स फॉर कंडक्शन. त्या ठिकाणी कंडक्शन करता आपल्याला कशा कशाची आवश्यकता आहे? कंडक्शन करता आपल्याला आवश्यकता असते, कंडक्शन करता कशाची आवश्यकता आहे की
मटेरियल मीडियम. कंडक्शन करता काय आहे? मटेरियल मीडियम म्हणजे कंडक्शन हीट process conduction is the process by which heat flows from hot end to cold end of solid body without any net bodily movement of particles. खालचं मेटल वरती न येता काय होतं? फक्त हीट ट्रान्सफर होते विदाउट एनी नेट मुवमेंट ऑफ बॉडी पार्टिकल्स त्या ठिकाणची. ही प्रोसेस आहे कंडक्शन. त्याचं एक्झाम्पल तुम्ही पाहिजे. आता दुसरा प्रकार आहे कन्व्हेक्शन. दुसऱ्या प्रकारे हीट ट्रान्सफर होते त्याला कन्व्हेक्शन. कन्व्हेक्शनचं आधी एक्झाम्पल पाहू आपण. तुम्ही गॅस शेगडीवर तुमच्या घरात पातेल्यात पाणी ठेवलं आणि खालून गॅस चालू केला. मग भांड्याला खालून तुम्ही हीट दिली, खालच्या बाजूने उष्णता दिली, तरी पाणी संपूर्ण वरचं पण उकळतं. म्हणजे काय होतं की या ठिकाणी खाली जरी हीट दिली तरी ते पाणी काय होतं? ऍक्च्युअल मुवमेंट होतं. खालचं गरम पाणी त्याची डेन्सिटी घनता कमी असते, डेन्सिटी कमी असते, ते हलकं होतं, ते वरती जातं आणि वरतून पुन्हा ते जड पाणी जे असतं वरचं कोल्ड वॉटर ते खाली येतं. असं ऍक्च्युअली मुवमेंट. द प्रोसेस बाय विच हीट इज ट्रान्समिटेड through a substance from one point to another point due to actual bodily movement of heated particles of substance is called as convection. कन्व्हेक्शन मध्ये काय होतं की ऍक्च्युअल मुवमेंट होते. हे ऍक्च्युअल मुवमेंट ऑफ पार्टिकल्स, ऍक्च्युअल मुवमेंट ऑफ पार्टिकल्स. आणि तिसरा प्रकार जो आहे तो रेडिएशन. तिसऱ्या प्रकारची हीट काय आहे? रेडिएशन. तिसऱ्या प्रकारची हीट ट्रान्सफरचं हे आहे रेडिएशन. मग आता रेडिएशन मध्ये काय होतं? द ट्रान्सफर ऑफ हीट एनर्जी फ्रॉम वन प्लेस टू अनदर व्हाया इमिशन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस व्हाया इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, electromagnetic energy without hitting intervening medium is called as radiation. म्हणजे रेडिएशन म्हणजे आता आपल्याला हे तिसऱ्या प्रकार जे आहे ते म्हणजे सनलाइट. काय आहे? कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन. कन्व्हेक्शन, रेडिएशन, कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन हे तिन्ही प्रकार. की कंडक्शन मध्ये देर इज नो ऍक्च्युअल मुवमेंट, नो ऍक्च्युअल मुवमेंट ऑफ पार्टिकल, नो ऍक्च्युअल मुवमेंट ऑफ पार्टिकल. इथं ऍक्च्युअल मुवमेंट ऑफ पार्टिकल होते कन्व्हेक्शन मध्ये. ऍक्च्युअल मुवमेंट म्हणजे पाणी तापवायला ठेवलं, खालचं आपण पाणी ते खालचं वरती, वरचं खाली सगळं हे होतं, ऍक्च्युअल मुवमेंट होते त्याची. आणि तिसरा प्रकार जे आहे रेडिएशनचा, द ट्रान्सफर ऑफ हीट एनर्जी फ्रॉम वन प्लेस टू अनदर व्हाया इमिशन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन विदाउट इंटरव्हिनिंग विदाउट हिटिंग मीडियम. म्हणजे तिसऱ्या प्रकारचा आहे तो आपलं सनलाइट. आपल्याकडे येतं सूर्यप्रकाश, सनलाइट. या ठिकाणी सनलाइट म्हणजेच आपला हे जे आहे ते रेडिएशनच्या स्वरूपात इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह विदाउट हे इंटरव्हिनिंग मीडियम, हिटिंग मीडियम. आता हे तीन प्रकार आहेत: कंडक्शन, कन्व्हेक्शन, रेडिएशन. कंडक्शन इज द प्रोसेस बाय विच heat flows from hot end to the cold end of solid of body without any net bodily movement of particles of body. कंडक्शन मध्ये ऍक्च्युअल मुवमेंट ऑफ पार्टिकल्स होतच नाही. ती प्रोसेस म्हणजे कंडक्शन. कन्व्हेक्शन, द प्रोसेस by which heat is transmitted through a substance from one point to another due to actual bodily movement of the heated particles of substance is called convection.
कन्व्हेक्शन मध्ये ऍक्च्युअल बॉडीली मुवमेंट ऑफ पार्टिकल्स होतं. रेडिएशन, द ट्रान्सफर ऑफ हीट एनर्जी फ्रॉम वन प्लेस टू अनदर व्हाया इमिशन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी. Transfer of energy, heat energy from one place to another via emission of electromagnetic energy without heating the intervening medium is called radiation. Transfer of heat energy from one medium, radiation मध्ये काय आहे, one medium to another medium in the form of electromagnetic energy, electromagnetic radiation, electromagnetic रेडिएशन हे या पद्धती कंडक्शन मध्ये, कन्व्हेक्शन मध्ये आणि रेडिएशन मध्ये काय आहे. कंडक्शन मध्ये नो ऍक्च्युअल मुवमेंट ऑफ पार्टिकल, कंडक्शन मध्ये नो ऍक्च्युअल मुवमेंट ऑफ पार्टिकल, कन्व्हेक्शन मध्ये देर इज ऍक्च्युअल मुवमेंट ऑफ पार्टिकल. आणि या रेडिएशन मध्ये काय होईल की देर इज heat transfer from one place to another place in the form of electromagnetic energy. इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जीच्या स्वरूपात या ठिकाणी हे रेडिएशन्स जातात विदाउट इंटरव्हेनिंग, विदाउट हिटिंग द इंटरव्हेनिंग मीडियम. विदाउट हिटिंग म्हणजे माध्यमाला ज्या माध्यमातून रेडिएशन येतात त्याला हिट न करता, जे न तापता फक्त हीट ट्रान्सफर होते. आता या ठिकाणी आता आपल्याला मग कंडक्शन मध्ये, कंडक्शन इज दी स्लोएस्ट प्रोसेस. कंडक्शन ही कशी आहे, इट इज द स्लोएस्ट प्रोसेस. कंडक्शन इज द स्लोएस्ट प्रोसेस, सर्वात स्लो आहे तीन पैकी. कंडक्शन, कन्व्हेक्शन, रेडिएशन मध्ये कंडक्शन इज दी स्लोएस्ट प्रोसेस, सगळ्यात स्लो. नंतर कन्व्हेक्शन, कन्व्हेक्शन इट इज अ फास्टर मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट ऍज कम्पेअर टू कंडक्शन बट स्लोअर ऍज कम्पेअर टू रेडिएशन. कन्व्हेक्शन मध्ये काय होतं, इट इज स्लोअर, फास्टर ऍज कम्पेअर टू conduction but it is a slower as compared to radiation. Conduction is a slowest process, convection is faster as compared to conduction and slower as compared to radiation. And radiation मध्ये it is the fastest among all modes of transfer of heat. Radiation मध्ये fastest transfer heat transfer कसे होते, fast होते, fastest among all these. मग आता पुढे आपल्याला कंडक्शन मध्ये काय मुद्दा आहे, आणखी एक आहे, कंडक्शन होण्याकरता मटेरियल मीडियम इज नेसेसरी. कंडक्शन कशा तरी कोणत्या तरी एखाद्या मीडियमच्या माध्यमाच्या मार्फतच होऊ शकते. कशा करता, जसं आपण एक्झाम्पल पाहिलं की तुम्ही चमचा पातेल्यात ठेवला तो तापला जातो, त्याची दांडी काही वेळाने. मग ते मेटल जे आहे ते मीडियम झालं. मटेरियल मीडियम इज नेसेसरी फॉर कंडक्शन. फॉर दुसरं कन्व्हेक्शन, कन्व्हेक्शनला सुद्धा काय आहे, मटेरियल मीडियम इज नेसेसरी. कन्व्हेक्शनला सुद्धा काय आहे, मटेरियल मीडियम इज नेसेसरी. आणि रेडिएशनला मीडियम इज नॉट नेसेसरी, मटेरियल मीडियम इज नॉट नेसेसरी. या ठिकाणी ते आपलं याच्या माध्यमातून सुद्धा व्हॅक्युम मधून सुद्धा होतं. हे मुद्दे. आणखी आता आणखी काय बात येईल, कंडक्शन करता आपल्याला हे कंडक्शन, नो फिजिकल मुवमेंट्स ऑफ पार्टिकल ऑफ मीडियम इनव्हॉल्व. कंडक्शन मध्ये फिजिकल मुवमेंट कशाची, पार्टिकलची. या ठिकाणी कंडक्शन मध्ये कशाची मुवमेंट, फिजिकल मुवमेंट ऑफ पार्टिकल होत नाही, प्रत्यक्ष पार्टिकल इकडून तिकडे जात नाही. या कंडक्शन मध्ये हे कंडक्शन, नो फिजिकल, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन. नो फिजिकल मुवमेंट ऑफ पार्टिकल्स ऑफ मीडियम, मीडियम इकडून तिकडे जात नाही प्रत्यक्ष.
नंतर कन्व्हेक्शन मध्ये फिजिकल मुवमेंट ऑफ पार्टिकल्स ऑफ मीडियम ऑकर्स रिझल्टिंग इन टू फॉर्मेशन ऑफ कन्व्हेक्शन. कन्व्हेक्शन मध्ये फिजिकल मुवमेंट होते, म्हणजे प्रत्यक्ष पाणी खालून वरती किंवा वरतून खाली ही फिजिकल मुवमेंट होते. नंतर रेडिएशन मध्ये रेडिएशन ट्रॅव्हल्स ॲज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह विथ द स्पीड ऑफ लाईट दॅट इज 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. त्याला त्या ठिकाणी रेडिएशन कशाच्या स्वरूपात इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या स्वरूपात ते ट्रॅव्हल करतं विथ द स्पीड ऑफ लाईट. लाईटच्या स्पीडने, लाईटचं स्पीड आपल्याला माहिती आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. नंतर आता कंडक्शन. कंडक्शन ही आपल्याला डोळ्याला दिसत नाही. इट इज इनव्हिजिबल प्रोसेस. इट इज इनव्हिजिबल प्रोसेस. कन्व्हेक्शन मध्ये इट इज अ व्हिजिबल प्रोसेस, म्हणजे आपल्याला प्रत्यक्ष दिसतं की कंडक्शन कसं होतं हे दिसत नाही, पण कन्व्हेक्शन मात्र दिसतं. खालचं पाणी वरती, उकळलेलं पाणी खाली होतं. आणि रेडिएशन इज अ इनव्हिजिबल प्रोसेस. रेडिएशन सुद्धा इनव्हिजिबल प्रोसेस. कंडक्शन ऑकर्स मोस्टली इन सॉलिड्स. सॉलिड्स मध्येच कंडक्शन होतं. नंतर कन्व्हेक्शन इट ऑकर्स इन लिक्विड्स अँड गॅसेस. कन्व्हेक्शन लिक्विड्स अँड गॅसेस दॅट इज फ्लुइड्स. त्यांना फ्लुइड्स म्हणतात दोघांना एकत्र, लिक्विड्स अँड गॅसेस. नंतर हे रेडिएशन इट ऑकर्स इन गॅसेस अँड व्हॅक्यूम. ऑकर्स इन गॅसेस अँड व्हॅक्यूम. आता आपण काय पाहिलं, आता आपण हे कंडक्शन म्हणजे काय पाहिलं. कंडक्शन म्हणजे काय पाहिलं, ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम हायर एंड टू हॉट एंड टू लो एंड विदाउट ऍक्च्युअल मायग्रेशन ऑफ पार्टिकल्स. दॅट इज नो मायग्रेशन ऑफ पार्टिकल. नो मायग्रेशन ऑफ particles. Conduction is a process in which heat transfer from hot end to cold end without actual migration of particles. That is called as conduction. Convection. Convection मध्ये आपण पाहिलं. आता कंडक्शन मध्ये आणखी काय पाहिलं, इट इज स्लोएस्ट प्रोसेस. हे आहे स्लोएस्ट प्रोसेस. तिन्ही मध्ये ही प्रोसेस कशी आहे, सर्वात स्लोएस्ट प्रोसेस. नंतर काय म्हणलं, यासाठी मटेरियल मीडियमची आवश्यकता आहे. मटेरियल मीडियम रिक्वायर्ड. मटेरियल मीडियम इज रिक्वायर्ड. मटेरियल मीडियम इज रिक्वायर्ड. नंतर आपण काय पाहिलं की ह्या नो ऍक्च्युअल फिजिकल मुवमेंट ऑफ पार्टिकल ते लिहिलं आपण. नंतर आता आपण इट इज इनव्हिजिबल प्रोसेस. ही कशी आहे, इनव्हिजिबल, डोळ्याला न दिसणारी इनव्हिजिबल प्रोसेस. इट इज अ इनव्हिजिबल प्रोसेस. या ठिकाणी हे मुद्दे आहेत त्याचे. नंतर इट ऑकर्स ओनली सॉलिड्स. ही कुठं आढळते, ऑकर्स ओनली इन सॉलिड्स. फक्त सॉलिड मध्येच होऊ शकते. कंडक्शनचे मुद्दे हे आपण एकदम शॉर्ट मध्ये तुम्हाला ते हे दिले. कंडक्शन विषय आलं तर आपल्याला डेफिनेशन लिहिता येईल. काय, कंडक्शन इज द प्रोसेस by which heat transfer from hot end to cold end without actual migration of particles from one end to another. हे कंडक्शन प्रोसेस. नंतर त्याची माहिती लिहिताना इट इज अ स्लोएस्ट प्रोसेस. इट रिक्वायर्स मटेरियल मीडियम फॉर ट्रान्सफर ऑफ हीट. नंतर काय लिहिणार, इट इज इनव्हिजिबल प्रोसेस. इट ऑकर्स ओनली इन सॉलिड्स. हे कंडक्शनचे मुद्दे झाले. हे कंडक्शनचे मुद्दे झाले. कंडक्शनचे मुद्दे आपण हे आता आपण पाहू कन्व्हेक्शन म्हणजे काय. कन्व्हेक्शन म्हणजे काय.
the process by which heat is transmitted through substance from one point to another point due to actual bodily movement of particle or heated particles of substance. म्हणजे या ठिकाणी आपल्याला कन्व्हेक्शन मध्ये हा तिथं नो मायग्रेशन ऑफ पार्टिकल्स दिलंय, इथं लिहिणार ऍक्च्युअल मायग्रेशन ऑफ पार्टिकल, ऍक्च्युअल मायग्रेशन ऑफ पार्टिकल्स म्हणजे पार्टिकल्स ऑफ सबस्टन्स फ्रॉम वन एंड टू अनदर एंड जातात. इट इज फास्टर प्रोसेस. ही कशी आहे? फास्टर. इट इज फास्टर process as compared to conduction, but slower as compared to radiation. नंतर या ठिकाणी material medium is required. Material medium is necessary. Material medium is required. Material medium is required. नंतर आपल्याला it is ही विजिबल प्रोसेस आपल्याला डोळ्याने दिसते. विजिबल प्रोसेस डोळ्याने दिसते. इट इज विजिबल प्रोसेस. नंतर इट ऑकर्स अशा कुठं कुठं आढळते ही? ऑकर्स in liquids and gases. कुठं आढळते? लिक्विड्स अँड गॅसेस. लिक्विड्स आणि गॅसेस मध्ये ही प्रोसेस. हे मुद्दे आपल्याला 5 मुद्दे असे तुम्हाला लिहिता येईल. कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि आता रेडिएशन. आता आपल्याला रेडिएशन बघायचं. बघा रेडिएशन radiation, the transfer of heat from one end to another end via electromagnetic energy without hitting the medium. म्हणजे रेडिएशन मध्ये तुम्हाला काय मुद्दा लिहिता येईल? रेडिएशन काय आहे? in the form of electromagnetic energy without hitting medium. Radiation is the process in which heat transferred from one point to another point in the form of electromagnetic energy without hitting intervening medium. म्हणजे ज्या माध्यमातून येणार ते. नंतर या ठिकाणी ही फास्टेस्ट प्रोसेस, सर्वात फास्ट प्रोसेस सर्वात जास्त मध्ये आजकाल करतो. या ठिकाणी ही इनव्हिजिबल प्रोसेस, हे डोळ्याला दिसत नाही. इनव्हिजिबल प्रोसेस डोळ्याला दिसत नाही. आणि त्या ठिकाणी आणखी काय म्हणता येईल आपल्याला? इट ऑकर्स इन गॅसेस अँड व्हॅक्यूम मधून सुद्धा हे ट्रॅव्हल होते. इट ऑकर्स इन व्हॅक्यूम अँड
गॅसेस आणि त्याचं स्पीड रेडिएशन ट्रॅव्हल्स with speed of light. Lightचं स्पीड आपल्याला माहिती आहे, that is 3 into 10 raised to 8 meter per second. 3 into 10 raised to 8 meter per second. या पद्धतीने हे तीन मुद्दे कशाचे, कंडक्शन, कन्व्हेक्शन अँड रेडिएशन. आता आपल्याला त्या ठिकाणी पुढे पाहिजे मग आता न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग. न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग, न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग हा मुद्दा. पहा त्याचं मॅथमॅटिकल स्टेटमेंट आहे, dt by dt is directly proportional to t minus t0. हा वरचा कॅपिटल टी स्मॉल टी आणि हे टी आणि t0 म्हणजे काय ते बघा. कॅपिटल टी टेम्परेचर दाखवतो, स्मॉल टी टाइम दाखवतो. मग हे मॅथमॅटिकल स्टेटमेंट आपल्याला स्टेटमेंट करायचं म्हणजे काय आहे, loss of heat, rate of loss of heat is directly proportional to temperature difference, temperature difference of body and surrounding. Rate of loss of heat is directly proportional to temperature difference of body and surrounding. So dt by dt is directly proportional to t minus t0. या ठिकाणी हा t आणि t, हा t आणि t0 म्हणजे काय, t म्हणजे काय आहे, टेम्परेचर ऑफ बॉडी आहे, बॉडी टेम्परेचर, आणि हे t0 सराउंडिंग टेम्परेचर, सराउंडिंग टेम्परेचर, त्याच्यातला डिफरन्स t मायनस t0. मग dt बाय dt इज डायरेक्टली t मायनस t0. हे आहे न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग. रेट ऑफ लॉस ऑफ हीट of body is directly proportional to the difference of temperature T minus T0 of the body and surrounding, provided that difference is very small. हा न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग म्हणजे आपण एक उकळलेलं पाणी आपण वरती टेबलवर ठेवलं तर काही वेळाने ते थंड होईल, म्हणजे हीट लॉस होईल. काय होईल, ते थंड होईल, हीट लॉस होईल. मग त्या ठिकाणचं हे काय म्हटलं, त्या न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग, रेट ऑफ लॉस ऑफ हीट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर डिफरन्स बिटवीन टेम्परेचर ऑफ बॉडी अँड टेम्परेचर ऑफ सराउंडिंग. दोघातल्या टेम्परेचर डिफरन्स मध्ये ते आपल्याला प्रोपोर्शनल असेल, रेट ऑफ लॉस ऑफ हीट. या ठिकाणी हे न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग आहे. आता न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग बघा, रेट ऑफ लॉस ऑफ हीट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर डिफरन्स ऑफ बॉडी अँड सराउंडिंग, प्रोव्हाइडेड दॅट दिस डिफरन्स इज व्हेरी स्मॉल. मग त्याच्याकरता आता एक एक्सपेरिमेंट केला जातो. त्या ठिकाणी काय केलं की कॅलरीमीटर घेतलं. कॅलरीमीटर म्हणजे तुम्हाला माहिती आहे की कॅलरीमीटर कशा पद्धतीने असेल की एक कॅलरीमीटर हे या पद्धतीचा समजा एक असा हा लाकडी बॉक्स आणि त्याला आतून कोटिंग असेल त्या उलनचं, असं हे ते उल, आणि त्याच्यामध्ये
कॉपरचं असं भांड असेल, या कॅलोरीमीटरला ते एक 2 जागा असतील, एक थर्मामीटर येण्याकरता आणि एक स्टरर करता आणि थर्मामीटर. हे वरती हे कव्हर आहे या पूर्ण. तर या पद्धतीचं हे कॅलोरीमीटर घेतलं आपण, त्यात पाणी उकळून घेतलं, ते फिल a calorimeter up to 2/3 of its capacity with boiling water, cover it with lid with hole for passing through, insert thermometer through the hole and adjust it so that both the bulb of thermometer is fully immersed. त्याच्यात thermometer ठेवलं. Keep calorimeter a vessel in constant temperature enclosure or just open air, since room temperature will not change during the exposure. Note down the temperature T on the thermometer every minute and interval, and until the temperature of decreases by about 25 degrees Celsius. Plot a graph of T against small t time. आपण काय केलं की हे कॅलोरीमीटर त्या ठिकाणी या ठिकाणचं प्रत्येक मिनिटाला आपण एक काय केलं की या ठिकाणी दर मिनिटाला आपण टेम्परेचर, पहिल्या मिनिटाचं टेम्परेचर रिडिंग हे 2, पहिल्या मिनिटाला समजा 70 डिग्री सेल्सिअस असेल, दुसऱ्या मिनिटाला 69, तिसऱ्या मिनिटाला 68, अशा पद्धतीने चौथ्या मिनिटाला 67, असं डिक्रीजिंग टेम्परेचर असं हे आपण नोट डाऊन केलं. म्हणजे टेम्परेचर हा टाइम आणि हे टेम्परेचर याचा ग्राफ काढला, टाइम आणि टेम्परेचर याचा ग्राफ काढला. तर काय होईल, टाइम आणि टेम्परेचरचा ग्राफ काढला तर हे बघा, इकडे टेम्परेचर, इकडे टाइम. हे सुरुवातीला इकडे जर टेम्परेचर असेल इथपर्यंत 0 मिनिटाला, समजा 0 मिनिटाला इथे आहे, ते असं असं डिक्रीज होत. जसा टाइम होईल तसं काय होईल, हे टेम्परेचर डिक्रीज होत जाईल. हे रेट ऑफ लॉस ऑफ हीट, त्याचा ग्राफ काढला. या पद्धतीचा हा ग्राफ असा येतो, तुम्हाला दाखवतो. या पद्धतीचा हा ग्राफ येईल, या पद्धतीचा हा ग्राफ. 0 टाइम. मग आता प्लॉट ग्राफ ऑफ टी on y, temperature T on y-axis against time small t on x-axis. This graph is called as cooling curve. असा cooling curve येईल, रेड लाईनने दाखवलेला हा जो आहे तो cooling curve येईल. मग त्या ठिकाणी आपण त्याला tangent काढले, draw tangent to the curve suitable points and find delta t upon t. हे आपण एक इथं tangent काढले आणि हा डिफरन्स त्या पॉइंटचा, त्या tangentचा डिफरन्स काढला. या y ऍक्सिसचा डिफरन्स कॅपिटल डेल्टा टी, स्मॉल इकडे स्मॉल डेल्टा टी एक्स ऍक्सिसचा, टेम्परेचर आणि टाइमचा. असे 3-4 पॉइंटचे आपण डेल्टा टी काढले. आणि मग या ठिकाणी नाउ द प्लॉट ग्राफ dt बाय dt ऑन y ऍक्सिस अगेन्स्ट t मायनस t0. तर तो ग्राफ आपल्याला अशा पद्धतीचा येतो, स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन, स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन, अशा पद्धतीचा हा ग्राफ आपल्याला येईल, dt बाय dt या पद्धतीने.